नमस्कार, मी संघर्ष आहे. आपण झकास मराठी पाहतात. झकास मराठीवर आपण ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कव्हर करत आहोत. गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आहोत. गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये नेमकं ह्या 2024ला काय घडलं त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून गोपालदास अग्रवाल उमेदवार आहेत. महायुतीकडून विनोद अग्रवाल हे महायुती भाजप पक्षाकडून उमेदवार आहेत. ह्या वर्षी गोंदियाची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार आहे, कोण गोंदियाचा आमदार बनणार आहे याकडे संपूर्ण क्षेत्रातील लोकांचे लक्ष आहे. आज आपण गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद अग्रवाल यांच्याशी आपण दिवस घालवणार आहोत. त्यांच्या सभा आपण कव्हर करणार आहोत. कशा प्रकारे ते इलेक्शन्स कव्हर करत आहेत, कशा प्रकारे ते प्रचार करत आहेत, कोणते मुद्दे लोकांपर्यंत ते पोहोचवत आहेत आणि एकंदरीत आजचा त्यांचा प्रचार दौरा आपण कव्हर करणार आहोत. नेमकं कशा प्रकारे ते प्रचार करतात, काय मुद्दे त्यांचे आहेत, सर्वसामान्य लोकांकरिता काय ते करू शकतात. आपण ह्या आजच्या दौऱ्यादरम्यान आपण गाडीमध्ये त्यांच्याशी चर्चा पण करणार आहोत. जे जनतेचे प्रश्न आहेत ते त्यांना विचारणार आहोत. चला तर मग. अग्रवालजी सांगा, काय जसं आता प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे, अवघ्या 2 दिवसानंतर मतदान होणार आहेत, कसा सुरुवातीपासून लोकांचा प्रतिसाद तुम्हाला भेटत आहे, आज काय स्थिती आहे? निवडून आल्यानंतर सातत्याने माझा प्रवास सुरू असतो, नेहमी सुरू असतो. जेव्हापासून राजकारणामध्ये आला आहे, फुल टाइम मी राजकारण करत आहे आणि राजकारणापेक्षा समाजकारण जास्त मी करतो आणि सातत्याने जनतेची कामे आम्ही केलेली आहेत, क्षेत्राचा विकास केलेला आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण निश्चितप्रमाणे सहभागी झालेले आहोत. आणि माझा हा दावा नाही की भाई 100पैकी 100 सर्व काही आम्ही करू शकलो, परंतु जो काही जास्तीत जास्त करता येईल तो पूर्ण प्रयत्न इमानदारीने केलेला आहे. आपण लोकांमध्ये पोहोचतात, सरळ प्रचारादरम्यान सर्वसामान्य लोकांशी बोलतात, काय बोलतात लोक, काय लोकांच्या मनात भावना आहेत, काय तुम्ही जाणवता? फक्त मला एवढंच म्हणा आहे की लोकांचं प्रेम आमच्यावर आहे आणि तो मतदानाच्या दिवशी दिसणार आहे. मतदानाच्या दिवशी दिसणार आहे. मुद्दे कोणती मुद्दे आहेत ह्या वर्षी? आपण 5 वर्षामध्ये जे केलेले कामं आहेत ते लोकांसमोर आपण मांडत आहोत. बरं. आणि ते लोकांना दिसत आहे आणि विकास, शासकीय योजनाचा लाभ आणि वैयक्तिक जनसंपर्क आणि त्यासोबत लोकांच्या अडीअडचणीमध्ये मदत करणे, या सर्व गोष्टीमुळे निश्चितपणे जनता आमच्या पाठीशी आहे. बरं, चॅलेंजचं काय झालं? तुम्ही चॅलेंज केलं होतं. मी तो आता चैलेंज खेला है, त्यांनी स्वीकार किया नहीं. मैं तो बोला उनको कि भाई आप चैलेंज स्वीकार करो, स्वीकारने को तैयार नहीं है. अभी भी कुछ बिगड़ा नहीं है. 3 दिन बचे हैं. उनके पास में विकास के कोई मुद्दे नहीं है. वो एक टेप को 27 साल से बजा रहे, वही टेप अभी तक ये चालू है. उसके अलावा उनके अंदर कोई टेप नहीं है. आज वो जनता के लिए 27 साल में उन्होंने क्या किया और 3 साल में हमने क्या किया कोरोना जाने के बावजूद. तो ये सब काम जनता देख रही है. पूरे विधानसभा में काम दिख रहे हैं, विकास दिख रहा है. मैं पहले कहा कि 100 में से 100% विकास कोई भी नहीं कर सकता, कितना ही बड़े व्यक्ति क्यों न हो, क्योंकि गरज अनंत है. लेकिन जो अच्छे से अच्छा हो सका वो हमने किया है और जनता को दिख रहा है. आजचं काय शेड्यूल आहे? आज आपण कुठे कुठे प्रचाराला जाणार आहोत? आज माझ्या प्रचार सभा आहेत. आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्यासोबत आज प्रचार सभा आहेत. संध्याकाळी पदयात्रा आहे, रात्री काही मीटिंग्स आहेत आणि मग रात्री काही भेटीगाठी आहेत. असा माझा प्रवास दर दिवशी. आपण पाहिलं की प्रफुल्लभाई जवळपास 15 दिवसापासून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 7 विधानसभामध्ये बसून आहेत किंवा स्वतः इकडली धुरा सोबत तुमच्या सांभाळत आहेत. आजपर्यंत तुमच्या ते विरोधातच होते, तुम्ही भाजपकडून होते, ते आघाडीकडून. प्रफुल्लभाई माझ्या विरोधात होते किंवा मी त्यांच्या विरोधात होतो अशातला भाग नाही. कारण 2019 मध्ये मी जेव्हा अपक्ष लढलो तेव्हा पूर्ण साथ मला प्रफुल्लभाईंची मिळाली, राजेंद्र जैनची मिळाली, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची मिळाली 19ला. हा 19 मला. आणि त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या साथीमुळे आपण या क्षेत्राच्या जनतेची संधी करण्याची संधी मिळालेली, आपण आमदार झालेलो आहोत. आणि म्हणून प्रफुल्लभाईच्या आम्ही विरोधात आहोत किंवा ते आमच्या विरोधात आहेत अशातला काही भागच नाही. आपण 2 दिवसाआधी
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची सभा गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये झाली. भाजपकडून सुद्धा नितीन गडकरी साहेबांची सभा झाली आणि दोघे पक्षांकडून स्टार कॅम्पेनर ह्या ठिकाणी प्रचाराकरिता आले. राहुल गांधीजींच्या सभेच्या नंतर काही परिणाम तुम्हाला जाणवला नाही? मला वाटत नाही की जनता ही राहुलजींना सिरियसली घेत असेल. कारण मला जे लोकांनी सांगितलं की ते एक चकार शब्दही महाराष्ट्राच्या विकासाकरता किंवा गोंदियाच्या विकासाकरता बोलले नाही. एवढंच नाही तर इथल्या उमेदवाराच्या करता मतं सुद्धा त्यांनी मागितली नाही. आणि म्हणून राहुल गांधी कितपत इथल्या उमेदवारांना त्यांची साथ होती मला म्हणजे त्याच्यामध्ये शंका वाटते. बरं, ते महालक्ष्मी योजना सुरू करून म्हणत आहेत, जशी भाजप सरकार महायुती सरकार आता 1500 रुपये महिना महिलांच्या खात्यात देत आहे, ते 3000 रुपये सरळ करून म्हणतात खटाखट खटाखट. आता तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमचे खासदार निवडून द्या, आम्ही तुम्हाला खटाखट 8,500 रुपये महिना वर्षाचे 1 लाख रुपये देऊ. 8.5 पैसा लोकांना मिळाला नाही. आता लोक काँग्रेसवर विश्वास करत नाही, कारण कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल या प्रदेशमध्ये सुद्धा त्यांनी घोषणा केली होती, परंतु अंमलबजावणी झाली पाहिजे ना. शेवटी आमच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे ना, त्यांना लाभ मिळाला पाहिजे. तर लाभ कुठेही मिळत नाही आणि म्हणून पूर्ण विश्वास महायुती सरकारवर लाडक्या बहिणींचा आहे. आमच्यावर त्यांचा विश्वास आहे. 1500 रुपये आता लाडक्या बहिणींना लाभ मिळत आहे आणि सरकार आल्यानंतर हा लाभ 21 रुपये मिळणार आहेत. आणि सर्व लाडक्या बहिणी हे महायुतीसोबत भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशाणासोबत, मी विनोद अग्रवाल माझ्या कमळ निशाणासोबत राहणार आहेत. बरं, प्रत्येक निवडणुकीमध्ये जातीय समीकरणाचा एक विषय राहतो. गोंदिया विधानसभामध्ये जर आपण पाहिला तर नेहमी अल्पसंख्याक समाज कुणाकडे राहतो तो इथला आमदार बनतो अशा चर्चा आहेत. इथं एसी समाज असो, मुस्लिम समाज असो, मोठ्या संख्येनं ह्या विधानसभा क्षेत्रात आहे. आणि नेमकं लोकसभेला संविधान बचाव एक मोहीम काँग्रेसने चालवली आणि त्यामध्ये कुठेतरी हे समाज काँग्रेसच्या वाटेला जाताना गेले असं चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहेत. याचा फटका कुठेतरी ह्या विधानसभेच्या निवडणुकात संविधान वगैरेचा विषय राहणार तर तुम्हाला फटका बसणार नाही? मेरे 39 साल के राजकीय जीवन में मैंने कभी भी जात धर्म पंथ की राजनीति नहीं की और इसलिए मुझे कभी भी जात धर्म पंथ ये विषय के ऊपर में कभी कुछ अड़चन आई होंगे ऐसा मेरे को आज तक के पूरे संपूर्ण जीवन में कभी मैंने देखा नहीं. और मुझे पूर्ण विश्वास है कि जात धर्म पंथ की सीमा तोड़ करके आज पूरी जनता हमारे को साथ दे रही है. सभी जाति धर्म पंथ के लोग आप गोंदिया विधानसभा में आज घूमिए, आपको दिखेगा कि सभी जाति धर्म पंथ के लोग, सभी विचारों के लोग आज हमारे साथ में. बरं, अग्रवाल जी, असं म्हटलं की गोंदिया हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून याची ओळख आहे. बरोबर. पण माझ्या हिशोबानं हा शेवटचा नाही तर हा पहिला जिल्हा आहे. कारण पूर्वेकडून म्हणजे गोंदिया जिल्हा पूर्वेला आहे आणि पूर्वेकडून कुठेतरी सुरुवात होते, म्हणून हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आणि सुरुवात महाराष्ट्राची कुठेतरी गोंदियावरून होत आहे असं मला वाटतं. नाही, नियमानुसार आपण उत्तरेकडून पहिला हा म्हणजे सुरुवात करतो कोणत्याही गोष्टीला. आपल्या इथं उत्तरेकडून सुरुवात करतो. आणि म्हणून आता जिल्हा तर आहे शेवटी असेल किंवा परंतु राजधानीपेक्षा सर्वात लांब असलेला जिल्हा आहे. आणि म्हणून आमच्या सर्व लोकांची जबाबदारी खूप मोठी वाढते. आणि म्हणून आता इथून आपली राजधानी मुंबई 1000 किलोमीटर आहे. हा शेवटचा जिल्हा आहे. आणि म्हणून या जिल्ह्याच्या विकासाकरता आज निश्चित रूपानं आपले एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितजी असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील यांची धडपड निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये आज विदर्भामध्ये आज निश्चित रूपानं आज मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कामं हे विदर्भामध्ये झालेले आहेत. आणि निश्चित रूपानं आज विदर्भ पुढे येत आहे. आपण कुठेतरी मोठ्या शहरांमध्ये गेलं, मेट्रो सिटीजमध्ये गेलं, कुठेतरी सर्व व्यवस्था त्या ठिकाणी दिसतात. मात्र गोंदिया जिल्हा, गोंदिया शहरामध्ये कुठेतरी एक ते फील नाहीत की यार सगळ्या गोष्टी या ठिकाणी असायला पाहिजे. मोठे गार्डन्स असायला पाहिजे, चांगले रोड रस्ते असायला पाहिजे, उद्योगधंदे असायला पाहिजे. सर्व गुण संपन्न गोंदिया कसा बनवता येईल? तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. आपल्याला हे सर्व काही करायचे आहे. फील व्हायला पाहिजे की यार गोंदियाला मला जायचं, निश्चितपणे फील व्हायला पाहिजे. आणि म्हणून याच्याकरता अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी दूर करून या सर्व बाबी कसा करता येतील
याकडचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे दर्जे 63 कोटी रुपयाचे मंजूर करून आणले. आपण आता या ज्या रस्त्यावर जातात भीमनगरच्या, हे असे जे मुख्य रस्ते आहेत, या सर्व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निधी आपण आणलेला आहे. मागे भीमनगरच्या गेटचा एक विषय कुठेतरी चर्चेत होता, काय विषय तो? कसं आहे की म्हणजे खोटे भूमिपूजन करणे हे इथल्या माजी आमदाराची नेहमी म्हणजे सवय राहिलेली आहे. और उनके झूठे आश्वासनों को अब जनता कहीं भी उनको यानी त्यांना भीक घालणार नाही आहे. आणि म्हणून आता लोकांना सर्व गोष्टी माहित आहेत. आणि आज आपण पाहतो की भीमनगरमध्ये आता तुम्ही आपण समोर पाहतात, आपण पाहतो ऋतिक तिकडे पहा, प्रफुल्ल पटेल साहेबांची आणि विनोद अग्रवालजींची इथं आता मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं आलेले आहेत. या हा पूर्ण म्हणजे बौद्ध वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आपल्याला पाहता की केवढा मोठा लोकांचा समूह जनसागर या ठिकाणी जमलेला आहे. ज्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव समाज भवनावर चालत नाही, त्या माणसाला तुम्ही मतदान करणार आहात यासाठी की तो कांग्रेसमधून निवडणूक लढत आहे. ये लाड़की बहना योजना की शुरुआत करने वाले खासदार प्रफुल्ल पटेल जी और विनोद अग्रवाल जी इस मंच पर हैं. हम इस परिसर में उपस्थित सभी मतदाता बंधुओं से ये आशीर्वाद मांगने के लिए उपस्थित हुए. ये प्रगति और उन्नति की लड़ाई है. मैं इस मंच के माध्यम से इसके पहले भी अनेक बार उनका आह्वान कर चुका हूं कि गोपाल दास जी, एक तरफ में आपके 27 साल के काम है और एक तरफ में आज जो हमारी सरकार है, देश में मोदी जी की सरकार है, राज्य में महायुति की सरकार है, और यहाँ का एक विधायक होने के नाते प्रफुल्ल भाई जी के पटेल के मार्गदर्शन में हमने जो काम किया है, 27 साल के तुम्हारे काम की चर्चा और हमारे 3 साल की काम की चर्चा एक बार हो जाए. और निश्चित तौर पे अगर 27 साल से तुम्हारे हमारे 3 साल के काम कम निकल जाएंगे तो जनता जो बोलेंगे वो सजा हमको मंजूर है. चल रहा है घर में? अच्छा है. कौन-सा बटन चल रहा है निशान? कमल ही छपेगा हर बार. कमल? हाँ, 2 नंबर बटन दबाना. सबको बता दी घर में? हाँ. हर घर में? हाँ. क्या नाम है तेरा? देवांशु. किसको जिताना है? कमल. कमल पे कौन खड़े हैं? मोदी जी और विनोद जी अग्रवाल. मोदी जी को जानते हो? हाँ. विनोद जी को जानता हूँ बहुत अच्छे से. कौन है विनोद जी? विनोद जी जनता के आमदार. जनता के आमदार है. फिर से बनाना है? हाँ. घर में बता दिया सबको? हाँ, अब की बार विनोद जी अग्रवाल पार. क्या बात है. आता गोंदियाला 2 भागांमध्ये जोडणारा मोठ्या पूलवर आहोत. याच्या आधी छोटं पूल होतं, त्यामुळे सहज लोकांना ह्या बाजून त्या बाजूकडे जाण्याकरिता सहज लोक जाऊ शकत होते. आता 1-1.5-2 वर्षापासून छोटा पूल जो आहे तो तुटलेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना फार त्रास होत आहे. त्यांना जवळपास 1-2 किलोमीटरचा फेरा घालून त्या बाजूला जावं लागतो. कुठेतरी व्यापाऱ्यांवर, मार्केटवर याचा सुद्धा परिणाम बसला आहे. नेमका छोटा पूल केव्हा बनणार आहे साहेब? अभी जो हम पुल चल रहे हैं, जिस पे चल रहे हैं, ये गोपाल भैया का नागिन पुल है. नागिन पुल. हाँ, नागिन पुल है ये. और ये नागिन पुल के कारण ज़्यादा समस्या है. अगर ये पहले जैसा था वैसे ही बनता, उसी टाइप का बनता तो समस्या नहीं रहती, लेकिन इसके कारण ज़्यादा समस्या है. लेकिन आज हमारी जवाबदारी है कि जो बाजू में जो पुलिया है वो जल्दी बनाना. और मैंने बताया कि 250 दिन के अंदर में हम ये पुलिया को पूरा करेंगे. काम युद्ध स्तर पर शुरू है, आप देख रहे हैं. और निश्चित तौर पे इसको ये दोनों तरफ के लोगों का दिल जोड़ने वाला पुल है, उनका व्यापार जोड़ने वाला पुल है, उनको प्रगति की ओर ले जाने वाला पुल है जो बाजू में बन रहा है वो. और निश्चित तौर पे इसको जल्दी करना हम सबकी प्राथमिकता है.
आपण म्हटलं की नागिन पूल आहे, मी त्यांच्या मागे भाषण ऐकलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की कोणत्याही लोकांची जमीन ह्या पुलाच्या माध्यमातून जाऊ नये, कोणाला याचा त्रास होऊ नये, त्याकरिता जरी याच्यामध्ये मोड असतील, टर्न असतील, मात्र सर्वसामान्य लोकांच्या कुठेतरी नुकसान या माध्यमातून झालं नाही. जो याचा तांत्रिक अहवाल आहे त्यामध्ये हा पूल फिजिबल नाही आहे. म्हणजे कोणाच्याही म्हणजे जीविताला या पुलामुळे धोका आहे. याची रुंदी जी आपण कमीत कमी घेतली पाहिजे त्यापेक्षाही कमी घेतलेली आहे. आणि काम करत असताना कोणाची जमीन जाऊ नये किंवा हे नाही, हे सर्व गोष्टी सांगण्याकरता आहेत. हा पूल फक्त पैसे कमवण्याकरता एवढा मोठा लांब बनवण्यात आलेला आहे. एवढा लांब पूल बनवण्याची गरज नव्हती. पूर्वी जसा पूल होता तसा जिथून पूर्वीचा पूल सुरू होत होता आणि ज्या ठिकाणी शेवट त्याचा होता तसाच पूल बनवला असता तर असे प्रकारची अडचण झाली नसती. हा लांब पूल बनवल्यामुळे किंवा नागिन पूल बनवल्यामुळे लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये उलट म्हणजे त्यांना अडचण झालेली आहे. बरं, आपण आता सध्या मराठोली एरियामध्ये आहोत. मुख्य बसस्थानक आहे गोंदियाच्या त्या समोर आहोत आणि कुठेतरी ह्या ठिकाणी एक रेल्वे चौकी आहे. इथून सुद्धा फ्लायओव्हर बनणार असं मागे गडकरी साहेब म्हणाले होते. तो केव्हा काम सुरू होणार आहे? तो फ्लायओव्हरचं काम मंजूर झालेलं आहे. त्यांनी सर्व चाचण्यासुद्धा पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याची जे डिझाईन वगैरे आहे ती सुद्धा मंजूर झालेली आहे. आणि आता लवकरच तो कॉन्ट्रॅक्टर आता म्हणजे मार्केट एरिया आहे, हॉस्पिटल्स ह्या बाजूला आहेत, शाळा ह्या बाजूला आहेत आणि चौकी कधी कधी बंद असल्यामुळे खूप मोठा ट्रॅफिक जाम ह्या ठिकाणी होतो. परंतु काय आहे की आताच लोकांनाही या पुलामुळे अडचण आहे आणि अजून हा पूल सुरू रेल्वेची मंजुरीचा काहीतरी विषय होता की ते भेटत नाही म्हणून तो पूल आतापर्यंत रखडला असा काहीतरी आहे. नाही, रेल्वेकरच्या जे डिझाईन असते ते मंजूर करतात, ते DAD म्हणतो आपण. आणि म्हणून त्याची जी डिझाईन आहे ती आता लवकरच आता मंजूर होणार आहे आणि ही मंजूर झाली की मग आता ते पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. बरं, नगर परिषदेमध्ये एक अंडरग्राऊंड पाईपलाईन योजना आहे पिण्याच्या पाण्याची. ते कुठेतरी नगर परिषदेला जाऊ नये म्हणून तुम्ही त्यांच्यावर आरोप केला होता की ते अडथळा आणत आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की जर नगर परिषदेला गेली तर आताही नगर परिषद घाट्यामध्ये आहे, इलेक्ट्रिकचं बिल असोत किंवा इतर काही विषयांमध्ये ते मागे आहे. आणि जर हा पुन्हा नळाचा सुद्धा भार जर नगर परिषदेला दिला तर खूप मोठा लोकांना नुकसान होईल, वेळेवर पाणी मिळणार नाही. आणि तुम्ही प्रयत्न करतात की ते नगर परिषदेला पाईपलाईनची योजना जायला पाहिजे. नेमकं काय हा प्रकरण आहे? ते एकदम चुकीचे बोलतात. माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत. यांनी यांच्याच काळामध्ये जेव्हा यांची सत्ता नगरपालिकेमध्ये होती तेव्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासोबत आणि नगरपालिकेसोबत यांनी करार केला आणि आता त्यावेळेस त्यांनी करार केला की यानंतर कोणतीही पाण्याची योजना ही नगर परिषद चालू आहे. त्याचे पूर्ण डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. तो माझा प्रश्न नाही आहे, यांच्या काळातला प्रश्न आहे. तो प्रश्न माझा नाहीच आहे. ते डॉक्युमेंट्स पहा. मी आजच तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला आता व्हाट्सअप करतो. मी लड़ाई लड़त हूँ कि ये नहीं लड़ रही है, सब काम रोकने का काम कर रहे हैं. उन्होंने पत्र दिया था कि ये जो नगर पालिका को अभी जो पीने के पानी की योजना है ये विषय नगर पालिका को रहना चाहिए कि MJP को रहना चाहिए, बात का प्रश्न है. इन्होंने योजना मंजूर होने के पहले पत्र दिया कि ये योजना बनाने का कोई अर्थ नहीं है, ये योजना की पानी पीने के पानी के लिए नई योजना बनाने की कोई ज़रूरत नहीं है. इस प्रकार का पत्र दिए. वो पत्र मेरे पास में, मैं आपको दिखाता हूँ. बरं, आपण आता हा ज्या रोडला आहोत हा रोड सर एअरपोर्टला जाते. गोंदियामध्ये बिरसी विमानतळ आहे. नेमकं ह्या रोडचं सुद्धा किंवा ह्या एरियाचं सुद्धा सौंदर्यीकरण मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. कारण एअरपोर्ट असल्यामुळे खूप सारे पर्यटक ह्या ठिकाणी येऊ शकतात. गोंदियाला म्हणजे विमानतळ आहे. खूप नशिबाची गोष्ट आहे की गोंदियाला विमानतळ आहे. आणि काय करता येईल ह्या एरियाकरिता साहेब? काय विजन आहे आपला म्हणजे ह्या एरियाकरिता, एअरपोर्ट लगतच्या एरियाकरिता? याकरता नॅशनल हायवेचा 4 वे मंजूर झालेला आहे. त्याचे काम आता सुरूच आहे. तुम्ही बघत आहात काम सुरू आहे. आणि काम सुरू असल्यामुळे आता आपोआप एक चांगला रस्ता या ठिकाणी आपल्याला बघायला 1 वर्षाच्या आतमध्ये मिळणार आहे. विनोद भाऊ जेव्हा 1 लाख मताने जिंकतील तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतिहास बनेल आणि आमचे विनोद भाऊ मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सांगतो मागच्या चुनावामध्ये प्रफुल्लभाई पटेल यांच्या मागेहून हात होता, मागेहून साथ दिली होती. आता प्रफुल्लभाई पटेल यांच्या आम्हाला सामोरून साथ आहे.
आमदार बनने के बाद में हमारे नेता प्रफुल्ल भाई पटेल होंगे, इनके सहकार्य से हमने जो सोसाइटी की संख्या है इस सोसाइटी के सेंटर बढ़ाए। और इतना ही नहीं, कोई भी किसान कोई भी सेंटर पर जाकर के धान बेच सकते निर्णय किया। आज परिस्थिति एकदम उल्टी है। कल तक के तुम सोसाइटी वाले की खुशामद करते थे, आज सोसाइटी वाला किसान की खुशामद करता है कि मेरे सेंटर पे लेके आओ, मेरे सेंटर पे लेके आओ, मेरे सेंटर पे लेके आओ। अगर धान ज्यादा होंगे तो तुम्हारे खरान पैसे भी उठाने को तैयार है। इस प्रकार की स्थिति ला करके हमने खड़ा करके दिए। क्या ये परिवर्तन हुआ क्या नहीं हुआ? क्या इसमें सरकार का पैसा लगा क्या? नहीं लगा, इसमें सरकार का पैसा नहीं लगा। इसमें सिर्फ इच्छा शक्ति की जरूरत थी। क्योंकि मित्रों, गांव गरीब मजदूर किसान की व्यथा, ये गोंदिया के शहर में सोने के महल में सोने का चम्मच लेकर के पैदा हुए लोग गांव गरीब मजदूर किसान की समस्या नहीं समझते। गांव गरीब मजदूर किसान की समस्या, जो व्यक्ति गांव में पैदा हुआ है, जो किसान है, जो लोगों के साथ में रहा है, जो मजदूर के साथ में रहा है, गांव के दलित आदिवासी ओबीसी बंधु के साथ में रहा है, वही गांव गरीब मजदूर और किसान की समस्या समझ सकता है। कोणता निशाणा आहे? सब घरमध्ये सांगला का? तोंड घाशी पडले घरी सांगितले? बरं, आपण एका भाषणामध्ये आताच म्हटलं की तुम्ही गावातून येता, ग्रामीण लोकांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांच्या, युवकांच्या समस्या तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढल्या, जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष राहिले, शिक्षण आरोग्य विभागाचे सभापती राहिले. बरं, काय मोठी कामे साहेब ग्रामीण क्षेत्रामध्ये झाली पाहिजे किंवा आपण ह्या आतापर्यंत केले आहात आणि भविष्यात आपलं काय त्याचं मोठं आहे? ग्रामीण भागामध्ये आजही मुलांना जर चांगलं शिक्षण द्यायचं असेल, कारण ग्रामीण भागातील मुलांना जिल्हा परिषद शाळेशिवाय पर्याय नसतो आणि म्हणून ह्या शाळा बळकट केल्या पाहिजे. गुणवत्तापूर्वक शिक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे मुलांना. याकरता जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना आम्ही गावची शाळा आमची शाळा प्रकल्प सुरू केला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि असर म्हणून आपली संस्था आहे, त्या असर संस्थेने सुद्धा त्याची दखल घेतली. आज मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हा माझ्या जो गावची शाळा आमची शाळा जी आपला प्रकल्प होता त्या प्रकल्पावरूनच मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हा प्रकल्प सुरू झाला आहे आणि हा खूप सुंदर प्रकल्प आहे. आणि याच्यामध्ये निश्चितप्रमाणे तुम्हाला सांगतो मी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते आणि जे आपला लोकसहभाग आहे, पालकांचा सहभाग आहे, हा सुद्धा त्यामध्ये वाढतो आणि शिक्षकांचा सुद्धा सहभाग शाळेप्रती मुलाप्रती वाढतो आणि याच्यामध्ये निश्चितपणे चांगलं शिक्षण आपण जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून देऊ शकतो. दुसरा विषय असा आहे की नवनवीन उपक्रम सुरू करण्या माझा छंद राहिलेला आहे. आता आपल्या गोंदियामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग केला की प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एकतरी महिला बचत गटचा भवन असला पाहिजे आणि हा महिला बचत गटाच्या भवनसुद्धा आम्ही अभिसरण योजनेमध्ये बनवतात. म्हणजे शासनाची केंद्र शासनाची एमआरजेसी योजना, मनरेगा योजना आणि मनरेगा आणि आमदार निधी या 10 लाख आमचे आणि 15 लाख त्यांचे असे मिळून 25 लाखचे आम्ही बनवतात. आणि याच्यामध्ये आपल्या निधीचा सदुपयोग कसा करता येईल हा प्रयोग आम्ही केला आणि आता शासनाने सुद्धा DPDCच्या माध्यमातून अशा प्रकारचे भवन बांधण्यात यावे असा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. दुसरा प्रकल्प आम्ही गाव तिथं गोदाम हा उपक्रम कृषी गोदाम मी सुरू केला आणि आज जवळपास गोंदिया विधानसभेमध्ये 100 गाव आहेत, त्यापैकी 50 गावामध्ये हे गोदाम उभे राहिले आहेत किंवा काम सुरू आहे. आणि आता याच वर्षी आता शासनाने सुद्धा घोषणा केलेली आहे की प्रत्येक गावामध्ये आपल्याला गोदाम बांधायचे आहेत. तर आपल्याला आनंद होतो की आपल्या ज्या योजना आहेत किंवा आपले जे काम आहेत त्याची दखल कुठेतरी शासन घेते आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जरी आपल्याला लहान वाटत असल्या परंतु या गावातील लोकांचे निगडीत आहेत, त्यांच्या कामाच्या आहेत. आणि मी तुम्हाला पूर्वीसुद्धा बोललो की शेवटी माणसाचा जो जीवन आहे तो सुकर झाला पाहिजे, तो आनंदित झाला पाहिजे आणि म्हणून त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना म्हणजे आपल्याला चांगलं
म्हणजे त्यांच्याकरता सुविधा कसं देता येतील, त्यांचं जीवन सुसह्य कसं करता येईल, या गोष्टीवर कोणत्याही लोकप्रतिनिधी आणि कोणी शासनाने पहिल्यांदा भर दिला पाहिजे. आणि त्या मानाने आम्ही या सर्व गोष्टी आपल्याला लहानपणापासून गावामध्ये राहिल्यामुळे या सर्व गोष्टी जी खडा माहीत आहे, गावातील जी संस्कृती आहे, त्यांच्या समस्या आहेत, याबाबत मला माहिती आहे, म्हणून त्याकरता त्यांच्याकरता काम करतो. बरं, तुम्ही म्हटलं की तुमच्या योजनांची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली. जनतेने हे वर्षी जनता ह्या वर्षी तुमच्या कामांची दखल घेणार आहे का, अशा आहे जनतेकडून? मला निश्चित मी म्हणजे बिलकुल बेफिकर आहे, कारण की जनता शेवटी ही ओळखते कोण काम करतो, कोण काम नाही करत. जरी आपल्याला 2 डोळे असले तरी दररोज आपल्याला हजारो डोळे हे नेहमी बघत असतात. आणि म्हणून आपण काय करतो, काय नाही करत, आपला आचार कसा आहे, विचार कसा आहे, व्यवहार कसा आहे, आपली कामं कसे आहेत, ही जनता नेहमी बघत असते. आणि शेवटी निर्णय जनता घेते. आणि मला पूर्ण विश्वास आहे की चांगला निर्णय 20 तारखेला जनता घेईल. तुम्ही आपल्या बॅक कव्हरमध्ये पण पैसे ठेवता? सर्वसामान्य लोक, युवक बॅक कव्हरमध्ये तो काय ना, ये मेरे मम्मी ने मुझे मैं चुनाव लड़ने के लिए जब उनके आशीर्वाद लेने के लिए गया तब मेरे माताराम ने ये पैसे मुझे दी. बरं, हाँ, कॅमेरामध्ये एकदा ते ये मेरे बॅक कव्हर माताराम ने ये मेरे को पैसा दिया. और माता का दिया हुआ आशीर्वाद सबसे बड़ा रहता है. और इसलिए मेरे माताराम जो भी पैसा देते वो यहाँ रखता हूँ. खर्च होऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये ठेवता, जे व्यवस्थित राहायला पाहिजे. शेवटी मतदारांना काय आवाहन कराल साहेब? मैं मतदाता बहनों भाइयों से यही आह्वान करना चाहूँगा कि पिछले 5 साल में मैंने विकास के दृष्टि से, सरकारी योजना के दृष्टि से और जनता की सेवा के दृष्टि से तीनों क्षेत्र में मैंने काम करने का प्रयास किया है. मेरा ये दावा नहीं कि तीनों क्षेत्र में 100 में से 100 काम हो पाए होंगे, लेकिन ज़्यादा से ज़्यादा और अच्छे से अच्छा क्या हो सकता है, इसका पूरा ईमानदारी से और पूरा अपने आप को झोंक करके, पूरी ताकत लगा करके, रात दिन मेहनत करके मैंने पूरा प्रयास किया है. और मैं मतदाता बहनों भाइयों से आह्वान करना चाहूँगा कि मेरे इस जो किया हुआ काम है, मेरी की हुई सेवा है, इसका निश्चित ही फल आप सब लोग मिल करके मुझे देंगे. और यह जो भी आपका प्रसाद होगा, वो प्रसाद जैसा भी मिले, आखिर प्रसाद जैसा भी मिले आदमी ने उसको ग्रहण करना चाहिए. वो मैं निश्चित तौर पर ग्रहण करूँगा. बरं, खूप खूप धन्यवाद साहेब आमच्यासोबत वेळ घालवल्याबद्दल. आपण म्हटलं की साहेबांच्या आपण 1-2 सभा कव्हर केल्या, यांच्यासोबत आज आपण 2 ते 3 गावांमध्ये सभा कव्हर केल्या. नेमका यांचा प्रचार कसा आहे, कोणत्या मुद्द्यांवर हे निवडणूक लढत आहेत, सर्वसामान्य लोकांना कशा गोष्टी समजावून सांगत आहेत, कशा प्रकारे एकंदरीत त्यांचा प्रचार आहे, आज आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. विनोदजींशी आपण त्यांनी केलेल्या कामांवर बोललो, त्यांच्या गोंदिया विधानसभा क्षेत्राविषयी काय विजन आहे, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी रोजगाराच्या कोणत्या योजना आहेत ते या ठिकाणी लावू शकतात, कशा प्रकारे गोंदियाला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासारखं सुजलाम सुफलाम करता येईल, अशा अनेक प्रश्नांवर, अनेक विषयांवर आपण चर्चा केली. आणि अगदी ह्या निवडणुकीच्या कठीण वेळात, किमती वेळांमध्ये साहेब आपण तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचंसुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण झकास मराठी पाहतात आणि तुमच्या दर्शकांचा खूप चांगला प्रतिसाद, खूप प्रेम आम्हाला सुद्धा भेटत आहे, जेणेकरून आपण सुद्धा दर्जेदार कंटेंट, दर्जेदार माहिती तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याकरिता कटिबद्ध आहोत. आजची व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.